कुटुंब आईची अमूल्य अशी जबाबदारी आहे. मुलांवर विशेषतः मुलींप्रती पालकांच्या विशेष जबाबदाऱ्या असतात, परंतु मुलींवर अतिसंयम ठेवणे योग्य नाही. अशा स्थितीत आईची अनमोल जबाबदारी वाढते, ती समजून घेणे गरजेचे आहे. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आई ही अशी संपत्ती आहे जी अमूल्य आहे. ज्यांच्याकडे ही संपत्ती आहे तो सर्वात श्रीमंत आहे. जन्मापासूनच मूल आईला ओळखू लागते, कारण त्याच्या हृदयाचे ठोके आईच्या हृदयाच्या ठोक्यांशी जुळतात. यामुळेच मुलाच्या कठीण काळात आईला सगळ्यात आधी आणि जाणीव होते. सेलिब्रिटी आई असो किंवा सामान्य आई, प्रत्येक आईमध्ये सारखेच प्रेम, आपुलकी असते, ज्यांचे वर्णन करणे सोपे नाही. आई मुलीचं नातं हे खूप गोड नातं असतं. मुलगे करतात आणि किती स्त्रिया आपल्या मुलीला गर्भात मारतात. मुलगी तिच्या आईच्या जितकी जवळ असते तितकी दुसरी कोणीच नसते. गोष्टी शेअर करणे, सारखे कपडे आणि दागिने घालणे, सर्व काही समान आहे. काही माता आपल्या सर्व गोष्टी आपल्या मुलीसोबत शेअर करतात, तर काहींना काही गोष्टी आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करायला आवडतात. पण मुलीचं लग्न झाल्यावर तिला तिच्या आईबद्दल सर्व काही समजणे सोपे जाते. मग जिथे जनरेशन गॅप असते तिथे मुलांना आईचे म्हणणे गांभीर्याने घेता येत नाही. त्यांना ते विचित्र वाटते. आजच्या मुलींनाही राग येतो आणि त्याचा राग वडिलांवर येईल की आईवर सांगता येत नाही. दिवाळी आणि करवा चौथपेक्षा मदर्स डे हा एक प्रकारे महत्त्वाचा आहे. या दिवसाचे एक वैशिष्ट्य आहे जे आईला दासी किंवा देवीपेक्षा वेगळे करते. आईशी संवाद साधणे, एकमेकांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे. आईची आर्थिक परिस्थिती समजून घेणे खूप गरजेचे आहे. अनेक वेळा आई जेव्हा मुलांकडे जास्त लक्ष देते तेव्हा मुलींना आईला सांभाळणे अवघड जाते. मालमत्ता आईच्या नावावर असेल तर अनेक भाऊ आईला मुलीला भेटू देत नाहीत, अन्यथा ती मालमत्ता स्वतःच्या नावावर होते. गुणवंत मुलीच्या आईची छाती रुंद असते, त्यामुळे आई मुलीच्या नात्यात मुलीच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये. जेव्हा आई पार्टीला जाते तेव्हा आईला तिथे मुलीची स्तुती ऐकणे सर्वात जास्त आनंददायी असते. मुलीला योग्य मार्गाचे ज्ञान असले पाहिजे, म्हणूनच तिने अभ्यास करत राहण्याचा सल्ला दिला पाहिजे. त्याने मोबाईलमध्ये शिरूच नये. आजच्या आईने मुलीला नेहमी स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्याला सांगा की तू स्वतः सर्व काही शिक आणि नेहमी आनंदी राहा. तुमचे करिअर निवडा, तुमचा प्रियकर निवडा. होय, आयुष्यात काही टेन्शन आल्यास आईने काळजी घ्यावी आणि मुलीला चुकीच्या मार्गावर जात असेल तर तिला योग्य दिशेने पुढे नेणे हेही आईचे काम आहे. भाऊ, बहीण किंवा बहिणींना कधीही असे म्हणू नका की हे शिक्षण देणे हे आईचे काम आहे. एका कन्येत दुसऱ्या मुलीमध्ये दुरावा निर्माण झाला तर त्या दोघांमध्ये चातुर्यपूर्ण मांडणी करावी. काही मुलींना त्यांच्या वस्तू इतरांना घेताना देऊ नयेत असे वाटते. त्यांना नेहमी एकमेकांच्या पुढे राहायचे असते आणि त्यामुळे आपापसात वाद होतात, ज्यावर माता अनेकदा उत्सव साजरा करण्यासाठी पुढे येतात. मातांसाठी जेव्हा मुलींच्या करिअरची प्रगती होत असते तेव्हा ती वर्षे खूप आव्हानात्मक असतात. वडील जास्त लक्ष देऊ शकत नाहीत आणि मुलींसाठी समस्या निर्माण होतात. प्रत्येक मुलाला आपला मित्र निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, परंतु मातांनी मुलांशी त्यांच्या मित्रांबद्दल चर्चा केल्यानंतर आपले मत दिले पाहिजे. मुलीच्या मैत्रिणी, मुली असोत की मुले, आईला भेटायलाच हवी. आजकालच्या पालकांना त्यांच्या मुलांकडून अधिक काय अपेक्षा आहेत? पूर्वी महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती, आज आहे. त्यामुळे अपेक्षाही वाढल्या आहेत. आईवडिलांचा मुलीशी नेहमी मैत्रीपूर्ण दृष्टिकोन असावा, जेणेकरून मुलीलाही आईसोबत काहीतरी शेअर करता येईल. अतिसंयम बंडखोरीला जन्म देतो. जास्त हेलिकॉप्टर मॉम असणे देखील चुकीचे आहे. तर तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.